याच्यामुळं मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, संधिवात झाला आहे, स्पॉन्डिलोसिस झालेला आहे, मला फॅटी लिव्हर त्याच्यामुळं होतं आहे, मला मायग्रेन त्याच्यामुळं होतं आहे, मला PCOD त्याच्यामुळे, माझी जाडी त्याच्यामुळे वाढतीये. प्रिय वियोग अच्छा आणि अप्रिय संयोग. बर प्रिय आणि वियोग. प्रिय म्हणजे नियर डिअर, त्याचा वियोग झाला. तुमच्या तरुण मुलांमध्ये ब्रेकअप होतं की लगेच डिप्रेशन मध्ये गेला हा मुलगा. दुर्दैवानं एखाद्याचा लाईफ पार्टनर जातो, एखाद्याचा आईवर खूप श्रद्धा असते, तिचं दुःखद निधन होतं. वडिलांचा मोठा आधार कुटुंबाला असतो, त्यांचं दुःखद निधन होतं. मुलगा अमेरिकेला निघून जातो. आता हा पण प्रिय वियोगच आहे. आई इकडे रडत बसलेली असते, बरोबर. मुलगा खाल्ला नसेल का, जेवला नसेल का, त्याचं तिकडे छान चालू असतं देवदयेनं, पण हिला इकडे काळजी लागते. हे सगळे जे आजार आहेत हे प्रिय वियोग मध्ये टाकलेत. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आध्यात्मिक व्याधी म्हणजे डॉक्टर माझी शुगर वाढली हो, मी सगळं पथ्य पाळतो, सगळं करतो. मुलांची काळजी हो ना हो, मुलगी गेली तिकडे अमेरिकेला, दिवस जात नाहीत तिला, ही इकडे पुण्यात बसून काळजी. मग प्रिय वियोग, शुगर वाढली. आयुष्यभर कधी काबाड कष्ट केलेले नाहीत तरी यांचे मणके झिजलेले, कॅल्शियम कमी, गुडघ्यातलं वंगण कमी झालेलं, खाऊन पिऊन सुखी पण कॅल्शियम कमी. आता कॅल्शियमची गोळी तुम्ही घेता तर तुम्ही काही कुपोषित आहात का? नाही. पण कॅल्शियम ऍब्सॉर्ब होण्याकरता 2 टप्पे. तुम्ही खाल्लेल्या अन्नातलं कॅल्शियम आतड्यातनं पचून रक्तात येत. ओके. आणि रक्तातल्या कॅल्शियमची दाढी बनावी, नखं बनावी, हाडं बनावीत, वंगण बनावं, याच्याकरता पिट्युटरी ग्लँड काम करतो. अच्छा. मग हे प्रिय वियोग मध्ये जर ती असेल तर ते होणार नाही. मग इथपासून छोट्या छोट्या गोष्टीत, हे भांडं मला माझ्या आईनं दिलंय, हे माझं आहे, हे लहानपणापासून मी करतोय, ही जी अटॅचमेंट असते, आपण लेट गो किंवा साक्षी असे जे आपण सुरुवातीला म्हणलं, तर त्याचा संबंध इथल्या ट्रीटमेंटमध्ये आहे की याच्यामुळं मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, संधिवात झाला आहे, स्पॉन्डिलोसिस झालेला आहे, मला फॅटी लिव्हर त्याच्यामुळे होतं आहे, मला मायग्रेन त्याच्यामुळं होतं आहे, मला PCOD त्याच्यामुळे, माझी जाडी त्याच्यामुळे वाढतीये. हा विचारच आपण करत नाही. प्रिय वियोग.